गव्हर्नरकडे राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही, आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही, राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 5 तारखेला यादी तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते, मंडप घातला जातो, कार्पेट टाकले जातात. हा काय प्रकार? सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालाचं निमंत्रण नाही, तरीही आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. मी वारंवार म्हणतो, या ठिकाणी आम्ही असतो आणि एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असती. ती पाहणी करायला पण फक्त भाजपचेच नेते गेले होते, त्याच्यावरनं शिवसेनेमध्ये नाराजी. मुळात ती खरी शिवसेना नसल्यामुळे ते असा अपमान त्यांना सहन करावा लागेल. ती खरी शिवसेना नसल्यामुळे, डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील. 2.5-3 वर्षापूर्वी त्यांना गोंजारत होते ते यासाठी की त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती, महाराष्ट्र कमजोर करायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे, त्यांचं अंतरंग काय आहे, त्यांचं बाह्य स्वरूप काय आहे हे त्यांना आता कळेल. दोन निरीक्षक मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्या